तिळाची ऊब लाभो, गुळाचा गोडवा लाभो, तुमच्या यशाचा पतंग असाच उंच उंच जावो. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. संक्रांत हा सण 3 दिवस साजरा केला जातो आणि त्या संक्रांत सणाचा तिसरा दिवस म्हणजे किंक्रांत म्हणजेच संक्रांतीची कर. किंक्रांतीच्या दिवशी काही पदार्थ हे आवर्जून खाल्ले जातात, परंतु या दिवशी काही चुका या मात्र अजिबात करायच्या नाहीत. किंक्रांतीच्या दिवशी कोणता पदार्थ अवश्य खावा आणि कोणत्या चुका करू नयेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. मकर संक्रांत हा सण 3 दिवस साजरा केला जातो. भोगी, संक्रांत आणि किंक्रांत. संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजेच किंक्रांत. या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर आपलं घराबाहेरचा परिसर स्वच्छ करण्या अगोदर म्हणजेच केर कचरा काढण्या अगोदर आपल्याला वेणी घालायची आहे, म्हणजे केस विंचारायचे आहेत. केर कचरा काढल्यानंतर चुकूनही केस विंचारू नयेत. त्या अगोदरच आपल्याला किंक्रांतीच्या दिवशी केस विंचारायचे आहेत. फार वर्षापूर्वी संकरासूर नावाचा राक्षस होता. तो लोकांना त्रास देई आणि त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले होते. संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संकरासूर राक्षसाचा वध केला होता आणि लोकांना सुखी केले होते. त्याचप्रमाणे किंक्रांतीच्या दिवशी सुद्धा किंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून किंक्रांतीचा दिवस हा सुद्धा महत्त्वाचा दिवस मानला जातो. किंक्रांत म्हणजे काय तर करी दिन म्हणजेच संक्रांतीची कर. हा दिवस पूर्णपणे अशुभ नसला तरी सुद्धा या दिवशी जर आपण काही चुका केल्या तर मात्र त्याचे दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागत असतात. अशी मान्यता आहे की किंक्रांतीच्या दिवशी आपण जर काही चुकीच्या गोष्टी केल्या किंवा काही चुका आपल्याकडून झाल्या तर त्याचे भोग हे आपल्याला आयुष्यभर भोगावे लागत असतात. म्हणूनच या दिवशी काही चुका ज्या आहेत तर त्या अजिबात करायच्या नाहीत. किंक्रांतीच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत ते आपण पाहणारच आहोत. पण त्या अगोदर या दिवशी आपण काय काय करावे तर या अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्याला या दिवशी केर कचरा काढण्या अगोदरच आपल्याला केस विंचारायचे आहेत, वेणी घालायची आहे. आपले केस जे आहेत तर ते मोकळे सोडायचे नाहीत. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त नामस्मरण आपल्याला या दिवशी करायचं आहे. आपल्या कुलदेवतेचं, इष्टदेवतांचं स्मरण करायचं आहे. कुलदेवतेची आपल्याला सेवा करायची आहे. कुलदेवीला आपल्याला गुळाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्याचप्रमाणे गुरुमंत्राचा जप करायचा आहे. जास्तीत जास्त आपल्याला या दिवशी आपली ज्या देवावरती श्रद्धा आहे तर त्या देवाची भक्ती आणि उपासना करायची आहे. आणि या दिवशी आवर्जून आपल्याला बेसनाचे धिरडे जे आहेत तर ते खायचे आहेत. त्याचप्रमाणे किंक्रांतीच्या दिवशी, भोगीच्या दिवशी आपण जी भाकरी बनवतो तर त्याचा एक तरी घास खावा आणि त्यानंतरच इतर पदार्थ खावेत असे सुद्धा सांगितले जाते. भोगीच्या दिवशी आपण जी तीळ लावलेली बाजरीची भाकरी बनवलेली आहे तर ही भाकरी आपल्याला झाकून ठेवायची आहे. संक्रांतीच्या दिवशी ही भाकरी बघायची नाही, परंतु किंक्रांतीच्या दिवशी मात्र या भाकरीचा एक तरी घास आपल्याला खायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला जेवण करायचं आहे. त्यामुळे भोगीची जी शिळी भाकरी आहे तर ती सुद्धा किंक्रांतीच्या दिवशी खाल्ली जाते आणि बेसनाचे धिरडे खाल्ले जातात. आता या दिवशी काही चुका मात्र करायच्या नाहीत. जसं की आपल्याला जर काही शुभकार्य करायची असतील तर ती या दिवशी करायची नाहीत. नवीन वस्तूंची खरेदी असेल किंवा घर खरेदी असेल, वाहन खरेदी असेल तर या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत. तसेच आपण जर हळदी कुंकू करणार असू आणि त्यासाठी वाण आपण जर खरेदी केलेले नसेल तर ते किंक्रांतीच्या दिवशी अजिबात खरेदी करायचं नाही. किंक्रांतीनंतर आपण ते खरेदी करू शकतो. घरामध्ये कलह करायचा नाही, किरकिर करायची नाही. कारण जर आपण या दिवशी घरामध्ये कलह केला, किरकिर केली, भांडण केलं, वाद घातले तर या गोष्टी आपल्या वर्षभर मागे लागतात. त्यामुळे आपल्याला या दिवशी कोणीही कितीही काहीही बोललं तरी आपण कोणालाही उलट उत्तर द्यायचं नाही. आपलं मन शांत ठेवायचं आहे आणि म्हणूनच आपल्याला जास्तीत जास्त या दिवशी नामस्मरण करायचं आहे. कोणाचाही आपल्याला नाट लावून घ्यायचा नाही आणि कोणाचाही अपमान करायचा नाही. या दिवशी जर एखादी व्यक्ती समोरून आपल्याबरोबर भांडण्यासाठी आली तरी सुद्धा आपल्याला शांत राहायचं आहे. जर आपण त्या व्यक्तीसोबत भांडण केलं तर मात्र आपल्याला नाट लागतो आणि वर्षभर आपल्याला याचे दुष्परिणाम भोगावे लागत असतात. या दिवशी चामड्याच्या वस्तू परिधान करू नयेत. त्याचप्रमाणे या दिवशी मांसाहार करू नये, केस मोकळे सोडू नयेत, केस कापणे, नखे कापणे, त्याचप्रमाणे फरशी पुसणे, केस धुणे तर या गोष्टीसुद्धा आपल्याला टाळायच्या आहेत. तसेच या दिवशी सुगडसुद्धा आपल्याला पाहायचं नाही. जी आपण सुगड पूजा करतो तर संक्रांतीच्या
सायंकाळीच आपल्याला ही जी सुगड आहेत तर त्या झाकून ठेवायच्या आहेत. सुगड आपण वाण म्हणून सुद्धा देऊ शकतो, परंतु जर आपण सुगड कोणाला वाण म्हणून दिल्या नसतील आणि आपल्या घरामध्ये त्या सुगड तशाच असतील तर एखाद्या कापडाने आपल्याला त्या झाकून एका बाजूला ठेवायच्या आहेत. परंतु किंक्रांतीच्या दिवशी सुगड पाहत नाहीत. जर आपण किंक्रांतीच्या दिवशी सुगड पाहिल्या तर आपले वाण उघडे पडते असे म्हटले जाते. महिला ज्या आहेत तर त्यांनी या दिवशी शेणाला हात लावू नये. त्याचप्रमाणे आपण जर हळदी कुंकू आणि बोरनाण हे मकर संक्रांतीच्या दिवशी केले नसेल आणि त्यानंतर जर आपली इच्छा असेल की आपण हे किंक्रांतीच्या दिवशी करावे, तर हळदी कुंकू आणि बोरनाण हे किंक्रांतीला करू नये. किंक्रांतीनंतर आपण रथसप्तमीपर्यंत ते कधीही करू शकतो. हिंदू धर्मशास्त्रामध्ये हळदी कुंकू किंवा बोरनाण हे किंक्रांतीच्या दिवशी करण्याला मनाई नाही, परंतु किंक्रांतीचा जो दिवस आहे तर तो करीदिन म्हणून आपण पाळत असतो आणि म्हणूनच आपल्याला हळदी कुंकू किंवा बोरनाण करणे जे आहे तर ते टाळायचे आहे. परंतु काही भागांमध्ये मात्र किंक्रांतीच्या दिवशी आवर्जून हळदी कुंकू केले जाते. आपल्या भागानुसार आपल्या प्रांतानुसार या गोष्टीचं पालन आपण करू शकतो. या दिवशी विनाकारण दूरचा प्रवास करू नये. आपल्याला जर काहीही गरज नसेल तर आपल्याला लांबचा प्रवास करणे हे टाळायचे आहे. पर्यायच नसेल तर मग आपल्याला प्रवास करण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय नाही. परंतु विनाकारण दूरचा प्रवास हा किंक्रांतीच्या दिवशी अवश्य टाळायचा आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या दारामध्ये जर एखादा पशु आला, प्राणी आला किंवा एखादी व्यक्ती आली तर त्या व्यक्तीला किंवा त्या पशुपक्षाला काही ना काही आपल्याला खायला द्यायचं आहे. तसंच आपल्याला रिकामं त्याला परत पाठवायचं नाही. आपल्याला या दिवशी अन्नाचा अपमान सुद्धा करायचा नाही. तसं पाहायला गेलं तर अन्नाचा अपमान हा आपण कधीही करू नये, कारण अन्नाचा अपमान म्हणजे एक प्रकारे तो अन्नपूर्णा मातेचा अपमान असतो. म्हणून अन्नाचा अपमान आपल्याला करायचा नाही. जर आपण अन्नाचा अपमान या दिवशी केला तर मात्र आपल्या घरामध्ये अन्नधान्य जे आहे तर यामध्ये कमी पडू शकते. त्याचप्रमाणे माता अन्नपूर्णा ही आपल्यावरती नाराज होऊ शकते. त्यामुळे अन्नाचा अपमान करायचा नाही. तसेच देवपूजेमध्ये आपण जे जे साहित्य वापरतो तर यापैकी कोणत्याही साहित्याची या दिवशी खरेदी करायची नाही. सायंकाळच्या म्हणजेच तिन्ही सांजेच्या वेळेला घरातील झाडून काढू नये, म्हणजेच केरकचरा काढू नये. त्याचप्रमाणे घरामध्ये अंधार ठेवू नये. तर घरामध्ये आपल्याला दिवा हा तिन्ही सांजेच्या वेळेला लावायचा आहे. त्याचप्रमाणे तिन्ही सांजेच्या वेळेला इतरांना आपल्या घरातील लक्ष्मीकारक वस्तू देऊ नयेत, जसं की पैसे असतील, दागिने असतील किंवा दही, लवंग, वेलची, दुधाचे पदार्थ किंवा दूध, मीठ, तेल, तर या वस्तू तिन्ही सांजेच्या वेळेला या दिवशी इतरांना देणे आपल्याला कटाक्षाने टाळायचे आहे.